नमस्कार. आज आपण एका विशेष स्तोत्रावर बोलणार आहोत, देवी स्तोत्रांचे महत्त्व आणि फायदे. नमस्कार. हो, हा स्रोत खरंच महत्वाचा आहे. हा स्तोत्र आपल्याला देवीची स्तुती कशी करावी, भक्ती आणि साधनेचा मार्ग काय आहे, हे तर सांगतोच, पण त्यासोबतच या स्तोत्रातून आपण देवीच्या वेगवेगळ्या स्तोत्रांचं महत्त्व समजून घेणार आहोत. बरोबर. आणि स्तोत्रानुसार त्यांचं पठण केल्याने काय फायदे मिळू शकतात, यावर आपण जरा खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. नक्कीच. कारण ही स्तोत्र म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत श्रद्धेचा आणि उपासनेचा एक अविभाज्य भाग आहेत. अगदी. आणि हा स्रोत काय करतो, तर प्रत्येक स्तोत्राचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आणि त्याचं फळ काय हे स्पष्ट करतो. आपण तेच बघणार आहोत आज. चला तर मग सुरुवात करूया. स्तोत्र सगळ्यात आधी सांगतो रात्री सुक्ताबद्दल. रात्री सुक्त. हे सहसा संध्याकाळी म्हटलं जातं, बरोबर. स्तोत्र म्हणतो की यामुळे आळस, नैराश्य, तमोगुण हे सगळं दूर होतं. हो. आणि शत्रूंचा नाश होतो. म्हणजे दिवसाच्या शेवटी एक प्रकारची शांतता मिळवण्यासाठी हे महत्वाचं वाटतं. बरोबर. स्रोत इथे तमोगुण हा शब्द वापरतोय. तमोगुण म्हणजे काय, तर साधारणपणे नकारात्मकता किंवा जडत्व, उदासीनता असं काहीसं. हो. तर संध्याकाळच्या वेळी हे स्तोत्र म्हटल्यानं दिवसाचा जो काही ताण असतो, जी नकारात्मकता असते, ती घालवून शांती मिळवणं हा उद्देश असू शकतो, असं स्रोत सूचित करतोय. अच्छा. आणि शत्रुनाश जो म्हटलंय, त्याचा अर्थ फक्त बाहेरचे शत्रू नाही, तर आपल्या आतले नकारात्मक विचार किंवा सवयी यांच्यावर मात करणं असाही घेता येऊ शकतो, नाही का? या संदर्भात तरी तसंच वाटतंय. हो, हे शक्य आहे. बरं, रात्री सुक्तानंतर लगेच स्रोत आपल्याला संरक्षणाबद्दल सांगतो, म्हणजे दिव्या कवच. दिव्या कवच. हो, याला तर स्रोतामध्ये सर्व कवचामध्ये श्रेष्ठ असं म्हटलं आहे. अगदी. स्रोत म्हणतो की याच्या पठणाने सगळ्या संकटांपासून संरक्षण मिळतं. जणू काही एक काय म्हणतात त्याला, अभेद्य कवच आपल्याला मिळतं. बरोबर. कवच या संकल्पनेचा मूळ अर्थच आहे संरक्षण. अनेक धार्मिक परंपरांमध्ये अशा संरक्षक प्रार्थना किंवा मंत्रांना खूप महत्त्व दिलेलं दिसतं. आणि स्तोत्र जसं म्हणतोय, सप्तशतीसारखा जो मोठा पाठ आहे, हो, त्या महत्त्वाच्या पाठाच्या आधी हे कवच पठन करणं हे साधकाला फक्त मानसिक किंवा आध्यात्मिक संरक्षण देत नाही, तर त्या मोठ्या साधनेसाठी एक प्रकारची तयारी किंवा सज्जता निर्माण करतं असं म्हणता येईल. म्हणजे संरक्षणाची कल्पना इथे खूप प्रभावीपणे मांडली आहे. संरक्षणाबरोबरच स्तोत्र काही मोठ्या संकटांवर मात करण्यासाठी पण काही स्तोत्र सांगतो. उदाहरणार्थ भगवती किलक स्तोत्र. किलक स्तोत्र. हो. याबद्दल स्तोत्र काय म्हणतो की रोज पठण केलं तर अकाली मृत्यू टळतो. हे महत्वाचं आहे. आणि सोबत आरोग्य, सौभाग्य, संपत्ती हेही मिळतं. आणि विशेष म्हणजे कृष्णाष्टमी आणि कृष्ण चतुर्दशी या तिथींना पठण करायला सांगितलं आहे. हो, हे खरंच लक्ष वेधून घेणारं आहे. विशिष्ट तिथींना पठणाचं महत्त्व देणं हे काय दर्शवतं, तर परंपरेनुसार काही काळ हे त्या देवतेच्या ऊर्जेशी जोडलेले मानले जातात. अच्छा. आणि त्या काळात केलेली उपासना जास्त फलदायी ठरते, असा स्रोताचा दृष्टिकोन दिसतोय. आरोग्य आणि संपत्ती हे फायदे तर अनेक स्तोत्रांमध्ये दिसतात, पण हा जो अकाल मृत्यू निवारण मुद्दा स्रोत इथे मांडतो ना, तो या स्तोत्राचं वेगळेपण अधोरेखित करतो. म्हणजे गंभीर समस्येवरचा एक आध्यात्मिक उपाय म्हणून स्रोत हे सादर करतोय. हो ना. आणि मृत्यू किंवा मोठ्या संकटातून सुटकेचा धागा पकडून पुढे पाहिलं तर देवी अथर्वशीर्ष येतं. देवी अथर्वशीर्ष. स्रोत सांगतो की नवरात्रीच्या उपासनेत हे अनिवार्य आहे. अनिवार्य. हो. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी विशेष पठण करायला सुचवलं आहे. आणि याचा परिणाम पण थेट सांगितलाय. स्रोत म्हणतो एकदा पठण केलं की 12 तासांची पापं नष्ट होतात. बापरे. आणि 10 वेळा पठण केलं तर मोठ्या संकटातून सुटका मिळते. म्हणजे इथे दोन महत्वाचे फायदे स्रोत स्पष्ट करतोय. एक तर पापक्षालन आणि दुसरा संकट निवारण. बरोबर. किल्लक स्तोत्रात अकाली मृत्यू निवारण होतं, तर इथे सर्वसामान्य संकट आणि पापांपासून मुक्ती असं म्हटलंय. आणि नवरात्रीसारख्या मोठ्या व्रतामध्ये याचं पठण अनिवार्य असणं हो. हे देवी उपासनेत याचं केंद्रीय स्थान दाखवतं. पुन्हा एकदा विशिष्ट दिवसांचं महत्त्व स्रोत इथे अधोरेखित करतोय. उपासनेच्या वेळापत्रकाशी संबंधित असू शकतं हे.
म्हणजे संरक्षणापासून पापमुक्ती आणि संकट निवारणापर्यंत देवीच्या शक्तीची वेगवेगळी रूपं ही स्तोत्र दाखवतात असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आता काही स्तोत्र अशी आहेत जी स्रोत म्हणतो की कमी वेळात जास्त परिणाम देतात. हां, म्हणजे आजच्या धावपळीच्या युगासाठी. हो, जसं की सिद्धकुंजिका स्तोत्र याला अत्यंत प्रभावी म्हटले. आणि सगळ्यात आश्चर्यकारक काय तर स्रोत दावा करतो की रोज 9 वेळा याचं पठण केलं की एका संपूर्ण सप्तशती पाठाचं फळ मिळतं. हे खरंच खूप रंजक आहे. इथे स्रोत काय करतोय तर आधुनिक काळात जो वेळेचा अभाव आहे त्यावर एक तोडगा सुचवतोय असं वाटतंय. बरोबर. आज प्रत्येकाला संपूर्ण सप्तशतीसारखा मोठा पाठ रोज करणं शक्य नाही होत. त्यांच्यासाठी हा एक संक्षिप्त पण तितकाच प्रभावी पर्याय स्रोत देतोय. हो. याला आपण एक प्रकारे कंडेन्स्ड आवृत्ती म्हणू शकतो. आणि 9 वेळा पठण केल्याने पूर्ण फळ मिळतं ही कल्पना उपासनेची सोय आणि तिची तीव्रता यांच्यातला संबंध दर्शवते. आणि याच प्रकारचा आणखी एक उल्लेख आहे एकश्लोकी सप्तशती. हो, नावाप्रमाणेच हा एकच श्लोक आहे. स्रोत पुन्हा ते सांगतो ज्यांना संपूर्ण दुर्गा सप्तशती वाचायला वेळ नाही त्यांच्यासाठी हा श्लोक संपूर्ण पठणाचं फळ देतो. अगदी. याचंही नवरात्र, शुक्रवार आणि पौर्णिमेला विशेष पठण करायला सांगितलं आहे. अगदी. सिद्धकुंजिका स्तोत्रासारखंच हे सुद्धा वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे जे विस्तृत पठण करू शकत नाहीत त्यांच्यासाठी एक सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणून स्रोत मांडतोय. एकाच श्लोकात संपूर्ण ग्रंथाचं सार किंवा शक्ती सामावलेली आहे अशी यामागे धारणा दिसते. बरोबर. हे काय दर्शवतं की श्रद्धेच्या पातळीवर साधनेची लांबी किंवा विस्तार यापेक्षा तिची तीव्रता आणि भाव महत्वाचा मानला जातो असं स्रोत सूचित करतोय. आता थोडं वेगळ्या फायद्यांकडे वळूया, म्हणजे संपत्ती आणि समृद्धीसाठी. हो, कनकधारा स्तोत्र. अगदी. कनकधारा स्तोत्र याची रचना आद्य शंकराचार्यांनी केली आहे असं स्रोत सांगतो. हो, हे महत्वाचं आहे. आणि रोज सकाळ संध्याकाळ पठण केल्यास धनलक्ष्मी आणि सद्भाग्याची प्राप्ती होते असंही म्हटलं आहे. आद्य शंकराचार्यांचं नाव या स्तोत्राशी जोडलं गेल्यामुळे याला एक विशेष असं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वजन मिळतं. नक्कीच. कनकधारा म्हणजे सोन्याची धारा हे नावच इतकं सूचक आहे की ते थेट संपत्ती आणि भौतिक समृद्धीकडे निर्देश करतं. आणि स्रोत सकाळ संध्याकाळ पठणाची पद्धत सांगतोय जी नियमितता आणि सातत्याचं महत्त्व दाखवतंय. हो. शंकराचार्यांसारख्या महान तत्वज्ञांनी रचलेलं स्तोत्र भौतिक समृद्धीसाठी आहे हे पण लक्षात घेण्यासारखं आहे. खरे. आणि लक्ष्मीदेवीच्या कृपेसाठी स्रोतात अजूनही काही स्तोत्र आहेत जसे की महालक्ष्मी अष्टक. हो. याच्या पठणाने पापमुक्ती, संपत्ती लाभ आणि शत्रुनाश होतो असं स्रोत म्हणतो. आपल्या स्रोतात याचं शीर्षक महालक्ष्मी कवच असं आहे, पण वर्णनात अष्टक म्हटले म्हणून आपण अष्टक म्हणतोय. बरोबर नोंद. इथे पुन्हा पापमुक्ती, संपत्ती आणि शत्रुनाश हे 3 फायदे एकत्र आले आहेत. हो, हे बऱ्याच ठिकाणी दिसतंय. आपण पाहिलंय की हे संयोजन अनेक देवी स्तोत्रांमध्ये आढळतं. हे देवीच्या स्वरूपातले 2 पैलू दाखवतं. एकीकडे कृपा करणारी, संपत्ती देणारी आई, तर दुसरीकडे दुष्टांचा आणि शत्रूंचा नाश करणारी शक्ती. स्रोत या दोन्ही पैलूंना महत्त्व देतोय असं दिसतं. याच मालिकेत पुढे आहे श्री महालक्ष्मी कवचम. स्रोत म्हणतो की याने लक्ष्मी मातेच्या कृपेने सौख्य म्हणजे सुख आणि समाधान मिळतं. आणि इथे एक विशेष गोष्ट दिली आहे, एक लक्ष्मी गायत्री मंत्र. अच्छा, मंत्र पण आहे. हो. महालक्ष्मीचं विद्महे हा मंत्र मनोकामना पूर्तीसाठी या कवचाच्या आधी म्हणायला सांगितलंय. ही पद्धत इंटरेस्टिंग आहे. इथे स्रोत काय करतोय, मंत्र आणि कवच यांची एक प्रकारची जोडगोळी सादर करतोय. हो ना. मंत्रांद्वारे आपली इच्छा किंवा संकल्प स्पष्टपणे मांडायचा आणि मग कवचाद्वारे देवीचं संरक्षण आणि कृपा मिळवायची, अशी ही प्रक्रिया स्रोत सुचवतोय. छान आहे. हे जणू काही आधी बी पेरून मंत्र, मग झाडाला पाणी घालून कवच त्याची वाढ करावी तसं वाटतं. हे संकल्प आणि साधना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न दिसतोय. आणि अजून एक महालक्ष्मीशी संबंधित स्तोत्र श्री महालक्ष्म्यष्टकम. आणखी एक अष्टक. हो. याच्या नित्यपठणाने पाप नष्ट होतात हे तर आहेच, पण स्रोत इथे पठणाच्या संख्येनुसार वेगवेगळे फायदे सांगतोय. अच्छा, कसं? दिवसातून 2 वेळा पठण केलं तर संपत्ती लाभते आणि 3 वेळा पठण केलं तर महाशत्रूंचा नाश होतो. अरे वा, हे खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे पठणाच्या आवर्तनांनुसार फळ बदलतं हे स्रोत इथे स्पष्ट करतोय. हो. नित्यपठण कदाचित एकदा असेल ते पापमुक्तीसाठी,
द्विकालपठण म्हणजे 2दा संपत्तीसाठी आणि त्रिकालपठण म्हणजे 3दा महाशत्रुनाशासाठी. बरोबर. हे काय दर्शवतं की साधनेमध्ये आपण किती वेळ देतो, किती ऊर्जा लावतो किंवा तिची तीव्रता किती आहे यानुसार मिळणारे परिणामही बदलू शकतात, असं स्रोताचं म्हणणं आहे. उपासनेच्या प्रमाणाबद्दलचा हा एक वेगळा दृष्टिकोन आहे. आता एका वेगळ्या देवी रूपाकडे वळूया. स्रोत सांगतो श्री भवानी अष्टक स्तोत्राबद्दल. भवानी अष्टक याने दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होताच असं म्हटलं आहे. आणि एक विशेष सूचना आहे की ज्यांची कुलदेवता तुळजाभवानी आहे त्यांनी हे रोज पठण करावं. हा महत्वाचा मुद्दा आहे. कुलदेवतेशी जोडलेलं स्तोत्र असल्यामुळे याला एक वेगळं, अधिक वैयक्तिक, कौटुंबिक आणि पारंपरिक महत्त्व मिळतं. हो, खरंय. अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवतेची उपासना ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली भावनिक आणि सामाजिक परंपरा असते. त्यामुळे अशा स्तोत्रांचं पठण हे फक्त वैयक्तिक श्रद्धेचा भाग राहत नाही, तर कुटुंबाच्या ओळखीचा आणि परंपरेचा भाग बनतं. आणि दारिद्र्य आणि दुःखाचा नाश हे मुख्य फायदे स्त्रोत इथे सांगतो, जे अनेकांसाठी खूप महत्त्वाचे असू शकतात. आपण आत्तापर्यंत पाहिलेली बरीचशी स्तोत्र विशिष्ट फळ देणारी होती, म्हणजे संरक्षण, धन, शत्रुनाश, दुःखनाश. हो, पण काही स्तोत्र अशी पण आहेत जी व्यक्तीच्या आंतरिक गुणांवर आणि एकूणच मानसिक शांतीवर जास्त भर देतात असं दिसतंय. जसं की त्रिपुर सुंदरी स्तोत्र. त्रिपुर सुंदरी स्त्रोत सांगतो की हे संध्याकाळी शांत चित्ताने तेलाच्या दिव्यासमोर म्हणावं. अच्छा, पद्धत पण सांगितली आहे. हो, आणि याचा परिणाम म्हणजे ऐहिक सुख आणि मानसिक शांती. इथे पठणाच्या पद्धतीवर स्त्रोत विशेष भर देतोय, हे महत्वाचं आहे. शांतचित्त, संध्याकाळची वेळ, तेलाच्या दिव्याची उपस्थिती, हे सगळं मिळून एक विशिष्ट वातावरण निर्मिती हो, आणि मानसिक एकाग्रतेचं महत्त्व दर्शवतं. केवळ यांत्रिक पठण नाही, तर एका विशिष्ट मानसिक अवस्थेत केलेली साधना महत्वाची आहे, असं स्रोत सूचित करतोय. बरोबर. आणि फळ म्हणून ऐहिक सुख म्हणजे भौतिक जीवनातलं समाधान आणि त्याचबरोबर मानसिक शांती, या दोन्हीचा उल्लेख आहे. हे एक संतुलित दृष्टिकोन दाखवतं. आणि याच दिशेने जाणाऱ्या आणखी एक स्तोत्र म्हणजे श्री दुर्गाष्टोत्र शतनाम स्तोत्रम. 108 नावांचं स्तोत्र. अगदी नावाप्रमाणेच हे देवीच्या 108 नावांचं स्तोत्र आहे. स्रोत म्हणतो की याच्या पठनाने सद्गुणांची वाढ होते हे छान आहे. आणि सोबत सुख, समृद्धी, शांती मिळते. नावांमध्ये काय असतं तर देवतेचे गुण, शक्ती आणि स्वरूप सामावलेलं असतं, अशी श्रद्धा असते. 108 नामांचं पठण म्हणजे त्या देवतेच्या वेगवेगळ्या रूपांचं, पैलूंचं आणि गुणांचं स्मरण करणं, त्यावर चिंतन करणं. त्यामुळे साहजिकच पठण करणाऱ्याच्या मनात त्या सद्गुणांविषयी आदर वाढतो. हो, आणि ते गुण स्वतःमध्ये आणण्याची प्रेरणा मिळते, असा विचार यामागे असू शकतो, जो स्रोत मांडतोय. आणि सुख, समृद्धी, शांती हे परिणाम सद्गुणांच्या वाढीशी जोडलेले आहेत, हे पाहण्यासारखं आहे. म्हणजे ही फक्त काहीतरी मिळवण्याची प्रक्रिया नाहीये, नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची प्रक्रिया म्हणूनही स्रोत याकडे पाहतोय असं वाटतं. खरंच या स्रोतातून देवीच्या उपासनेचे किती वेगवेगळे पैलू समोर येतात. प्रत्येक स्तोत्राचं आपलं एक वैशिष्ट्य, एक विशिष्ट पद्धत आणि एक किंवा अनेक फायदे सांगितले आहेत. बरोबर. काही संरक्षणासाठी, काही संपत्तीसाठी, काही संकट निवारणासाठी, तर काही आंतरिक शांती आणि सद्गुणांसाठी. अगदी बरोबर. या स्रोताचा आढावा घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की ही स्तोत्र केवळ अशी अमूर्त आध्यात्मिक उन्नतीसाठी नाहीयेत, तर ती जीवनातल्या अगदी व्यावहारिक अडचणींवर मात करण्यासाठी किंवा विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असा या स्रोताचा दावा आहे. आणि नियमितता, श्रद्धा आणि विशिष्ट पद्धती यांवर स्रोत भर देतोय. तर या आपल्या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की हा स्रोत देवीच्या विविध स्तोत्रांची ओळख करून देतो आणि त्यांच्या पठणाने मिळणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती देतो. हो, हे फायदे शारीरिक आरोग्यापासून मानसिक शांती, भौतिक समृद्धी, संकट निवारण आणि अगदी पापमुक्तीपर्यंत विस्तारलेले आहेत. खूप मोठा आवाका आहे. हो, रोज थोडा वेळ काढून श्रद्धेने पठण केलं तर देवीची कृपा प्राप्त होते, असा दृढ विश्वास हा स्रोत व्यक्त करतो. हो, आणि हेही लक्षात घ्यायला हवं की श्रद्धेने आणि नियमितपणे केलेलं पठण हे स्रोत जे विशिष्ट फायदे सांगतोय त्या व्यतिरिक्त व्यक्तीला एक प्रकारचं मानसिक बळ, जगण्याला एक दिशा आणि सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच देऊ शकतं. रोजच्या जीवनात एक प्रकारची शिस्त आणायलाही मदत करू शकतं. बरोबर. हा कदाचित स्रोत थेट सांगत नसला तरी नियमित साधनेचा एक महत्त्वाचा अप्रत्यक्ष परिणाम असू शकतो. आणि जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय जो या स्रोताच्या आधारावर आहे. बोला. स्रोत
प्रत्येक स्तोत्राचे इतके विशिष्ट फायदे सांगतो, कोणी संपत्तीसाठी, कोणी संरक्षणासाठी, कोणी सद्गुणांसाठी, तर मग आपल्या सध्याच्या गरजेनुसार किंवा आपल्या तीव्र इच्छेनुसार एखाद्या विशिष्ट स्तोत्रावर लक्ष केंद्रित करून त्याची साधना करणं, हे कदाचित आपण सर्वसामान्यपणे जी एकत्रित भक्ती करतो त्यापेक्षा अधिक प्रभावी किंवा वेगळा अनुभव देणारा ठरू शकेल का? हा स्रोत जणू काही आपल्याला गरजेनुसार उपासना निवडण्याचा पर्याय देतोय असं वाटतंय. हां, खूप छानला मुद्दा आहे. म्हणजे टार्गेटेड उपासना म्हणता येईल का? हो, तसंच काहीसं. यावर नक्कीच विचार करायला जागा आहे असं मला वाटतं. नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.